अभंग क्रमांक 24. जन विजन झाले आम्हा विठ्ठलनामाप्रमाणे. पहा तिकडे माये बाबा विठ्ठल आहे रखुमाई. वन पट्टन एक भाव अवघा ठाव सरता झाला. आठव नाही सुख दुःखा नाची तुका कौतुकी. अर्थ: भक्तीच प्रेम प्राप्त झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते. जिकडे पहावे तिकडे आम्हाला विठ्ठल रखुमाईच दिसते. जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही, कारण माझे मन देवावर नाही तर सर्वत्र माझी समदृष्टी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी विठ्ठलाच्या नामकीर्तनामध्ये तन्मय झालो, त्यामुळे मला सुखदुःखाची आठवणही राहत नाही. अभंग क्रमांक 25. हिरा ठेविता एरणी वाचे मारता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. मोहरा तोची अंगी सुतन जळ ज्याचे संगी, तुका म्हणे तोची संत सुसी जगाचे आघात. अर्थ: खरा हिरा एरणीवर ठेवून वरून घन मारला असता तरी तो फुटत नाही. त्याच हिऱ्याला खरे मूल्य असते. तो चुरा होतो, तो कृत्रिम होय. ज्याच्या संगतीत सूत जळत नाही तोच खरा मोहरा होय. तुकाराम महाराज म्हणतात, संत ही तसेच असतात जे जगाचे आघात सहन करत असतात. अभंग क्रमांक 26. अलिंगने घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा जाळी बोळाची सीमा. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अर्थ: संतांच्या अलिंगनाने सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते. अशा संत सहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्वकाळ एकवटलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संत चरणाची सेवा करावी.